हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँक्वेट हॉल। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँक्वेट हॉल। आनंद, प्रेम आणि आठवणींचं सुंदर मिलन सवाई बँक्वेट हॉल। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। वाशिममध्ये कैलासवासी विठ्ठल गोविंद भेरे प्रतिष्ठानतर्फे शालेय व स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेचा शुभारंभ। कैलासवासी विठ्ठल गोविंद भेरे प्रतिष्ठान वाशिम यांच्या वतीने शालेय व स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेचा शुभारंभ आज सोमवार दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता सचिन अपार्टमेंट, तळमजला, चौबळवाडा, जुना आग्रा रोड, वाशिम पश्चिम येथे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर दिलीप चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आला। या अभ्यासिकेत एकाच वेळेस एकूण 22 विद्यार्थी अभ्यास करू शकतात। या अभ्यासिकेचे वैशिष्ट्य म्हणजे मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, ग्रुप स्टडी व जेवणासाठी स्वतंत्र केबिन, वर्तमानपत्र सुविधा, सीसीटीव्ही नियंत्रण, स्पर्धा परीक्षांसाठी संदर्भ पुस्तक उपलब्ध, स्पर्धा परीक्षांचे तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक डॉक्टर दिलीप चौधरी, डेप्युटी मॅनेजर डॉक्टर भरत तारमाळे, स्पर्धा परीक्षा तज्ञ सुनील सदगीर, वाशिम ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र मस्कर, ठाणे जिल्हा परिषद माजी सदस्या मीनाक्षी विठ्ठल भेरे आदी मान्यवर तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी मंडळांनी अभ्यासिकेसाठी स्पर्धा परीक्षा संदर्भातील पुस्तके भेट दिली व धनादेश देऊन आर्थिक मदत केली। या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रशांत भेरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरस्वती विद्यालयाचे पर्यवेक्षक संजीव जाधव यांनी केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैलासवासी विठ्ठल गोविंद भेरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र विठ्ठल भेरे, उपाध्यक्ष राजेंद्र विठ्ठल भेरे तसेच सर्व सदस्य व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले। अभ्यास ते अधिकारी आणि विद्यार्थी ते अधिकारी याच्यातला प्रवास पूर्ण करण्यासाठी जी महत्वाची बाब म्हणजे अभ्यासिका। गेली 13 वर्ष या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये प्रचार प्रसार करत असताना, मार्गदर्शन करत असताना एक नेहमी खंत जी वाटली, सरांनी सांगितल्याप्रमाणे छोटे कुटुंब असेल, अपुरी जागा असेल, गोरगरीब विद्यार्थी असतील, यांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे अभ्यासिका। आणि त्याच अभ्यासिकाचे मोफत उद्घाटन आज विठ्ठलजी गोविंद भेरे प्रतिष्ठानामार्फत केले गेले आहे। नजीकच्याच 8 किलोमीटर अशा शहापूर या शहरामधनं IAS, IPS, डेप्युटी कलेक्टर, PSI विविध क्षेत्रामध्ये प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी घडलेले आहेत। पण मला असं वाटतं याच आपल्या वाशिम शहरामधून आणि नजीकच्या भागामधून हा प्रशासकीय टक्का मात्र फार कमी आहे। तर नक्कीच मला असं वाटतं ही अभ्यासिका मगाशी म्हटल्यापासून अभ्यास ते अधिकारी या प्रवासाचं अंतर कमी करण्यासाठी फार मोलाची भूमिका बजावेल। मी, माझी संस्था कोकण IAS अकॅडमी नेहमी ह्या अभ्यासिकेला इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करेल, मुलाचं मार्गदर्शन करेल। मला असं वाटतं ज्याप्रमाणे माऊली विठ्ठल माऊली आपल्या
समस्त महाराष्ट्र जनतेच्या देशा जनतेच्या मागे निर्विवादपणे भक्कमपणे उभे राहते, त्याचप्रमाणे या प्रतिष्ठेच्या नावामध्येच जे नाव आहे विठ्ठल असे हे प्रतिष्ठान येथील सर्व विद्यार्थ्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहील आणि त्यांचं प्रशासकीय क्षेत्रामध्ये जाण्याचं स्वप्न पूर्ण करेल अशी मी आशा बाळगतो. आणि नक्कीच मला असं वाटतं इथे येणारे सर्व विद्यार्थी, शालेय विद्यार्थी असतील किंवा स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विद्यार्थी असतील, जे इथे येऊन अभ्यास करतील, स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करतील, मला असं वाटतं हे प्रतिष्ठान त्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहील. त्यांनी जीवनात बघितलेले प्रशासकीय स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करेल आणि आपल्या या वाशिम शहरामधील प्रत्येक विद्यार्थी असतील, आजूबाजूचे विद्यार्थी असतील, ह्या देश पातळीवर, महाराष्ट्र पातळीवर, स्थानिक पातळीवर, प्रशासकीय पटलावर, प्रशासकीय शिथिलावर आपल्या वाशिमचे तारे घडतील आणि त्यांच्याच या कार्यातून प्रकाशमय जीवन करतील. तर नक्कीच मला इथे प्रशांत तुम्ही बोलवल्याबद्दल, प्रतिष्ठानात बोलवल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. आणि आज तसं पाहायला गेलं तर मला विद्यार्थी समोर असल्यावर जास्त बोलायला आनंद वाटतो, पण नक्कीच भविष्यात विद्यार्थी सुद्धा येईल, मी इथे मार्गदर्शन करेल. आणि पुन्हा एकदा आजचा जो स्तुत्य उपक्रम आज या प्रतिष्ठानाने सुरू केला आहे, कारण अभ्यासिका तुम्ही रील्स बघितले असतील त्या विद्यार्थ्यांनी किंवा पालकाने, ज्यावेळी एक विद्यार्थी घडतो तो त्या अभ्यासिकेवर जाऊन नतमस्तक होऊन पाया पडतो, गुलाल घेऊन पाया पडतो आणि त्या जागेचं, त्या अभ्यासिकेचं ऋण फेडतो, कारण त्याच जागेने, त्याच अभ्यासिकेने, त्याच डेस्कने त्याला घडवलेलं आहे. म्हणून सांगतो, याच अभ्यासिकेतून भविष्यातील IAS असतील, IPS असतील, डेप्युटी कलेक्टर असतील, PSI असतील, हेच इथून घडतील आणि त्याच विद्यार्थ्यांना मदत करणारे किंवा भक्कमपणे निर्विवादपणाने उभे राहणारे हेच प्रतिष्ठान असेल. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.